येस. सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आहे आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय राईट करताय ना, करायलाच पाहिजे. फायनली आपलं आता शिमगा उत्सव वगैरे झालेला आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि आता खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसानंतर आता बॅक टू पवेलियन रिटर्न आपण चाललेलो आहोत घरी. वाजलेले आहेत सकाळी 8:30 वाजलेले आहेत. लवकर निघायचं कारण की बाबांना पण ऑफिसला वगैरे जायचं आहे आणि माझं पण थोडं कॉलेजचं वर्क असल्या कारणास्तव मी पण लवकर निघतो. सो यार फायनली यार शिमगा उत्सवसुद्धा संपलेला आहे. एवढ्या दिवसापासून म्हणजे एवढ्या महिन्यापासून जे आपण वाट बघत होतो की जो सण आहे आपला, गावी जायचं आहे, उत्सुकता असते एक, आता सर्व संपलेली आहे. म्हणजे आता झालं सर्व. आता रिटर्न कोकणात यायचं म्हटलं तर फक्त आता एक जत्रा राहते आणि जत्रेनंतर राहतं ते आपलं, तुम्हाला माहीतच असेल, गणपती उत्सव जे कोकणाचं फेमसच आहे. सो अराउंड प्रश्न कसा आपला लास्ट भाग जो आपण टाकला की अपडेट टाकला, ट्रॅफिक अपडेट वगैरे जे काय होतं त्यात तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, मला खूप आवडलं. असंच तुमचं प्रेम राहू दे. आणि मित्रांनो फायनली आपले 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुमच्या प्रेमाला माझ्याकडून शत नमन मित्रांनो. असंच प्रेम राहत जाऊ दे. आज आपले 1000 झालेले आहेत, उद्या 10,000 होतील, परवा 100K होतील. मेहनत काय आपली थांबणार नाही, त्याचा टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला चांगले ब्लॉग्स बघायला भेटतीलच आणि आपल्या सिटीमध्ये डेली ऑब्झर्वेशन ब्लॉग्स तर येतातच. ते सुद्धा आता नवीन पार्ट्स येतील, काही अपडेट्स असतात, एअरपोर्टचे वगैरे अपडेट्स असतात, त्यावर वगैरे सर्व व्हिडिओज येतीलच. आणि आय नो तुम्ही त्यावर पण प्रेम द्याल. आधी आपल्याला थोडेफार कमी व्ह्यूज होते, पण आता नक्कीच ह्याच्यावर पण व्ह्यूज चांगले येतील. तरी पण आता आपल्याला अराउंड अडीच तास तरी जायला पाहिजे, बिकॉज आता रोड वगैरे तर खाली असणार आहे. आणि हां मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपलं जे काय होलीला झालं हे जे उत्सव वगैरे त्यातले छोटेफार क्लिप्स वगैरे काढलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवेल. आय होप तुम्हाला आवाज नीट येत असेल. आता सकाळचे 8:30 वाजल्यावर तरी पण विचार करा, होली लागल्यानंतर सुद्धा ना अजूनसुद्धा थंडी जाणवते. हो रायडर गावी पण लोकांनी हेल्मेट घातले पाहिजे यार. एक तर नॅशनल हायवे आणि कसं पण कुठून पण येतात, घातलं पाहिजे. हे फॅमिलीसोबत चालले, बायको आहे सोबत, हेल्मेट नाही घातलं. किती रिस्की आहे ते स्वतःसाठी आणि जीवासाठी सुद्धा. आणि बिकॉज बेसिक इथे स्पीडसुद्धा 65 km/hची स्पीड आहे आणि ऑफकोर्स लोक त्या स्पीडने चालत नाहीत. आरामशी 80-90च्या स्पीडने लोक गाडी चालवतात. तर सकाळ असल्या कारणास्तव मला वाटत नाही की आपल्याला माणगावला वगैरे तरी ट्रॅफिक भेटेल, पुन्हा क्लिअर असेल. आणि तुम्हाला माहिती आहे आता थोडेफार जे रस्ते आहेत त्या ठिकाणीच आता रस्ते काही खराब आहेत, बाकी तर रस्ते बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत. आता लेट्स होप आपल्याला कसे काय त्या गोष्टी तुम्हाला अपडेट्स देतोच, कुठे रस्ता काय खराब वगैरे आहे ते. MS02 तेच बोलू, मुंबईचा आहे, तेच बोललं हेल्मेट कसं घातलं, मुंबईचा व्यक्ती आहे. तुम्हाला माहीत नसेल आपल्या माणगावपासून श्रीवर्धन चौपाटी फक्त 48-49 किलोमीटर्सच आहे. माणगाव एक कसं माहिती आहे हब आहे मित्रांनो, की कुठेही जायचं असेल ना तर माणगावला होल्ड घ्या, माणगाववरनं कुठेही जा. रत्नागिरीला जायचं आहे, श्रीवर्धनला जायचं आहे, कुठेही ऑलमोस्ट सर्वीकडे जायला रोड आहेत ना. हां ते तर झालंच. कधी 1.5 तास सुद्धा लोक अडकतात. बोलतात की सकाळचा माणगाव एकदम खाली वाटतं. मी बोललो तेच की जेव्हा ट्रॅफिक असते पीक टाईममध्ये तर 1-1.5 तास जातो लोकांना फक्त इथून निघायला. आता असं मॉर्निंग असल्या कारणासमोर ते लोक लवकर निघतसुद्धा ना. आणि काही लोकांची अजून सुट्टीसुद्धा संपली नाही आहे. त्यांचे संपले ते आपले बिचारे निघालेत, कारण की सुट्टी तर सुट्टी प्लस कामं पण आहेत, जावंच लागणार आणि काही ऑप्शन नाही. काही लोक सुट्ट्या काढून थांबलेत, जे ऑफिस असेल तरी सुट्ट्या काढल्यात. पण एक गोष्ट आहे मित्रांनो ऑब्झर्व करायला, की जसं की बघा आता गावच्या ठिकाणी शॉप 7 वाजता पण चालू होत नाही लवकर, 9-9:30च्या दरम्यान शॉप चालू होतात आणि परत 6:30-7च्या दरम्यान बंद होतात.
आणखी मानगाव बोलतो कसं गावच्या ठिकाणी कसं 7-7:30च्या नंतर एवढं बाहेर पण कोण पडत नाही, जसं बोलतो ना आपण बाजाराच्या इथे वगैरे कोण येत नाही. ह्याचा प्रश्न हा आहे किती बिझनेस किती होत असेल यार. 12 तासाच्या आत दुकान जर बंद करायचं आहे तर बिझनेस किती होणार नक्की. आपल्या मुंबईला जसं की बांद्रा वगैरे या साईडला गेलो किंवा प्रॉपर आपलं दादर वगैरेच पकडा, रात्री 10-10:30च्या नंतर चालू होतं तिथे दुकानं. काही दुकानं असतात ती जे लेट नाईट अराऊंड 2:30-3 पर्यंत चालू असतं. तो हा जो मेन रोड आहे ना, हा ते पुढे लालपरी चालले आहे, हा रोडला मेन ट्रॅफिक खूप असते. कधी पण जायचं म्हटलं ना तर इथे प्रॉब्लेम असतो. तर मानगाव स्टेशनपासून इथपर्यंत एवढी ट्रॅफिक असते ना, भयंकर, विचार नाही करू शकत. तुम्हाला माहिती असेल हा जो कोलाडचा जो बायपाससाठी जो ब्रिज बनतोय, एवढ्या वर्षापासून काम रखडलं आहे. जर ऑलमोस्ट आता सर्वीकडचे जे बायपासचे ब्रिज आहेत ते कम्प्लीट होत आलेले आहेत, बट कोलाडचा ब्रिजचं बोलायला तर अजून काहीही नाही आहे. अजून साधं वरतीही काम कम्प्लीट नाही झालं आहे. हा ब्रिज कमीत कमी कम्प्लीट व्हायला अजून 6 महिने ते 1 वर्षापर्यंत जाऊ शकतो. त्याच कारणास्तव काय होतं माहिती आहे, कोलाडला ट्रॅफिक बघतो ना आपण, सण असतात, गणपती उत्सव असतो किंवा आता शिमगा गेला आपला किंवा आता जत्रा येईल परत रिटर्न, त्या टायमाला कोलाडला ट्रॅफिक होण्याचं कारण हेच आहे. नाही, बिकॉज बायपास ब्रिज हा कम्प्लीट नाही झाला आहे, त्यामुळे ज्या लोकांना आतमध्ये जायचं आहे, रोहाला पण जायचं आहे किंवा रत्नागिरीला पण जायचं आहे, त्या लोकांना एकाच रोडने येणं आहे. त्यामुळे लोक कसे मुंबईमधून त्या टायमाला चाकरमानी येतात, खूप गर्दी वाढलेली असते, त्यामुळे रोड पूर्ण जॅम होतात. आधीच रोड खूप छोटे आहेत. तर जो कोलाडचा तो त्या साईडचा रोड आहे तो फक्त एक सिंगल पदरी रोड आहे. प्लस सर्व्हिस रोड असतात ना ते सुद्धा 2 पदरीचे असतात, पण तो एक नॉर्मलच रोड 1 पदरीच आहे. त्या कारणास्तव अजून ट्रॅफिक वाढते तिथे. असे जे 2-3 काही टप्पे आहेत ना ते अजूनपर्यंत सुधारलेले नाहीत. त्यांना सुधारायला किती टाईम लागेल काय माहिती. आणि त्यातलं ते सर्व्हिस रोड बनवलं त्यात पण तुम्ही बघू शकता केवढे मोठे मोठे खड्डे आहेत. अपडेट देण्याचा अर्थ म्हणजे काय की ज्या कुठे ठिकाणी रोड खराब आहेत ते सांगायचे आणि जिथे कुठे चांगले आहेत तेही सांगायचे आहेत. सॉरी मित्रांनो. सो बघा, हे जे रोड आहेत ना थोडेफार खराब आहेत, थोडे चांगले आहेत, अशातली परिस्थिती आहे आता इथे. एक कोलाड बघितलं, एक इंदापूर आहे थोडा आतमध्ये, जे छोटे रोड असल्या कारणास्तव तिथे ट्रॅफिक होते. आता पुढे आपण जेव्हा हा क्रॉस करतो, काय बोलतात, वाखन क्रॉस करतो, त्यानंतर तिकडचा थोडासा जो पॅच आहे तो थोडा अजून खराब आहे. बाकी बऱ्यापैकी कंप्लीट झालेले आहेत मुंबई हायवेचे. आता मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल की वाखनवरनं निघाल्यावर आपण मुंबई साईडला जातो, त्या ठिकाणी हे 2 ब्रिज आहेत जे अजून बायपासची कामं बाकी आहेत. आता बऱ्यापैकी हा जो ब्रिज आहे तो कंप्लीट झालेला आहे. अराऊंड तरी पण आपण पकडून चालू शकतो की 3 ते 4 महिने तरी पण ह्याला जातील अजून पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण करून वगैरे चालू करायला. बिकॉज हे छोटे रस्ते असल्या कारणास्तव आहे ना ट्रॅफिक वाढते. आता तुम्ही बघू शकता की सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजलेत तरी इथे किती अशी ट्रॅफिक होते, म्हणजे असं रोड क्लिअर नाही आहे. आणि त्यात जे सर्व्हिस रोडसुद्धा बनवलेत त्याचीसुद्धा पूर्ण वाट लागलेली आहे. हालत बघा ना यार. इथे प्रश्न काय माहीत आहे, आपल्या इंडियामध्ये जे रस्ते बनवले जातात ना ते खराब व्हावे म्हणून ह्याच अनुषंगाने बनवले जातात. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. की ते 10-15 वर्ष चांगले राहिले पाहिजे अशातली गोष्ट नसते की प्रत्येक क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी कसं खराब होईल ना ते त्यांना बघायचं असतं. 3 महिन्यांनी खराब झाल्यावर कसं मित्रांनो समजतं ना तुम्ही. पैसा ही पैसा होगा. बोलायची गरज नाही. तर ते एक्स्ट्रा भेटेल, जेणेकरून आपल्याला अजून रस्त्यामध्ये अजून खराबी करता येईल. म्हणजे एक सरळ रस्ता बनवला, त्यावर 3 महिने खराब झाला त्यावर 4 पॅचेस मारा, परत तो 3 महिन्यांनी खराब होणार, मग त्या पॅचेसवर अजून एक पॅचेस मारा. म्हणजे तसं बोलतो ना एक पिंपल बंप असतो ना त्या टाईपमध्ये. फोडी कशी येते त्यावर, जसं गोल एकदम होते फोडी आल्यावर, तसं एकदम. मग ते रस्ता फ्लॅट रस्त्याला ना हळूहळू असं एकदम काय बोलतो असं गोल 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 करत जायचं. हे बघा पॅचेस बघा, फुटपाथवर लावायच्या विटा रस्त्यावर लावलेत, ते पण मोठ्या नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडवर. हे अपना देश. हा नकाशाने रस्ते चांगले होणार आहेत अशी कामं असतील तर त्या फुटपाथला वापरल्या पाहिजेत.
ते रस्त्याला वापरलेले आहेत. रस्त्याचा माल कुठं वापरला, कुठं वापरलेलाच नाही आहे. दिसत फुटपाथचे लावले त्यामुळे रस्ता खराब होतो. हा बोलतो मी तुम्हाला, हा जो रोड आहे बघा दिसतं कॉर्नरिंग बघा कशी, म्हणजे गाडी चढवली ना की माणूस पडलाच पाहिजे. प्रॉपर नाही बनवायचं, असं अडम बनवायचं की मजा आली पाहिजे व्यक्तीला गाडी चालवताना. नवीन नवीन थ्रिल आला पाहिजे. तर आपल्याला हे पिढायला तर आहेतच, ट्रकवाले झाले किंवा हे लालपरीवाले झाले, सिग्नल न देता कधी पण कुठून पण गाडी घुसवणार. तर आम्ही बघतो पेट्रोल पंप, मला पेट्रोलसुद्धा रिफिल करायचं आहे. बोललो जाईल बट भरून घेतो. परत रिटर्न जाऊन मला नाही भेटलं, परत मी नाही गेलो आज बाहेर. सो बोललो भरून घेऊया, जेणेकरून रिक्स नको नंतर परत. आणि मी गाडी जास्त रिझर्वर वगैरे चालवत नाही. मी अराऊंड 2.5 वर्षात मला वाटतं एकदा किंवा दोनदा, मॅक्स टू मॅक्स एकदा किंवा दोनदा मी गाडी रिझर्वर चालवली असेल, ते पण 1-2 लिटर. आपल्या मीटरचा 5 लिटरचा रिझर्वचा टँक आहे, टोटल 15 लिटरचा टँक आहे. आपले 10 लिटर आपल्याला यूजला असतात आणि 5 लिटर रिझर्वला असतो. इफ कोणी विचार करत असेल घेण्यासाठी तर आपले रिव्ह्यू व्हिडिओसुद्धा आहेत. लवकरच अजून एक रिव्ह्यू व्हिडिओ होईल रेडर्समध्ये. काय तुमचे प्रश्न असतील का गाडी रिलेटेड तर नक्की मला कमेंट करून सांगा, आपण ते सुद्धा व्हिडिओमध्ये घेऊ, जेणेकरून तुम्हाला घ्यायचे असेल 2026मध्ये मीटिओर 350 तर तुम्ही विचार करू शकता. ए भाई लोक सिग्नल ही देत नाही, परत काय बोलल्यावर बोललं तुमची बाईकवाल्यांची चुकी असते. मित्रांनो फायनली पोचलेलो आहोत. आपला अजनपेठ हायवे माहीत असेल, मॅरेथॉन साईवर्ल्ड सिटी. आता इथूनच मी आपला खालती जाणार आहे माझ्या घरी. अराऊंड आपल्याला लागलेले आहेत 1 तास 45 मिनटं. आपले शिंदे एअरलाइन्स एकदम फास्ट आलेली आहे. एअरलाइन्सचा प्रश्न नाही, रोड पूर्णपणे खाली होता. काही ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे थोडेफार रोड खराब आहेत आणि आज जास्त काय आपल्याला काय बोलायचं नव्हतं. सो बोललो जे काय मेन गोष्टी आहेत तेच सांगावे. सो मित्रांनो ॲट द एंड हेच सांगायचं आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मेन म्हणजे आपला जे होलीला वगैरे काही कार्यक्रम झालेत आमच्या गावी, कसे काय होते हे जे छोटे मोठे मी काही क्लिप्स घेतलेत ते मी टाकतो. अनफॉर्च्युनेटली मला पूर्ण नाही घेत आहेत, कारण की मी तिथे देवाचं जेव्हा चोर अलकोंड असतात किंवा जेव्हा काय कार्यक्रम असतो त्या टायमाला मी पण तिथे होतो. सो मला व्हिडिओ नाही काढता आल्या. त्या दुसऱ्याने ज्यांना कुणी काढलेत त्यांच्याकडनं मी थोडेफार व्हिडिओज घेतले आणि जे काही मी काढलेत होली बांधायच्या टायमाला वगैरे, होली बांधतात माहीत असेल ना तुम्हाला, तर होली बांधायच्या टायमाला जे काय व्हिडिओज वगैरे काढलेत ते प्रॉपर वगैरे एडिट करतो मी सर्व सॉन्ग वगैरे लावून. सॉन्ग आय थिंक सो मला सॉन्ग लावता नाही येणार असं वाटतं, कॉपीराईट इश्यू कारणास्तव. बट तरी पण आपण बघू कोणतरी कॉपीराईट फ्री एखादं म्युझिक असेल तर. काय झालं अरे भाई साहब, एखादा काहीतरी म्युझिक वगैरे बघू आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो. सो आता आउटरो दिल्यावर पुढे तुम्हाला व्हिडिओ चालू होईल. त्यानंतर मला सांगा नक्की की तुम्हाला कसं काय. सिग्नल दिला आहे बट त्याच्यात त्या ग्रिल्स कारणास्तव दिसत नाही. सो तेच की आता आउटरो देतो मी, त्यानंतर व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, तुमच्याकडे काही दुसरी प्रथा असते का मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही गेलेलात की नाही ते सुद्धा सांगा. आणि कुठून आहात तुम्ही, आपले सबस्क्रायबर किंवा नसेल केला सबस्क्राईब करून घ्या. आणि तेच आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. नसेल आवडला तरी सांगा, काय आपण सुधारणा करू शकतो हे सुद्धा सांगा. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्यातरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्यातरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. हे तुम्ही जे बघताय ते होली बांधायचं काम चालू आहे. म्हणजे सर्व जे मुंबईवरनं चाकरमानी येतात किंवा गावचे ग्रामस्थ असतात ते लोक मिळून अशी होली बांधली जाते. हा जो तुम्हाला पेंडा वगैरे दिसतोय हा प्रत्येक घरातून किंवा ज्याच्याकडे गाई म्हशी आहेत किंवा ज्यांच्या शेती आहेत त्यांच्याकडनं असा पेंडा घेतला जातो आणि सर्वजण मिळून अशी एकत्रपणे होली बांधली जाते. आणि होलीशी काय डायरेक्ट कोणी बाहेर नाही येऊन किंवा कोणी नाही, आपले सर्व जे गावची लोक असतात तीच बांधतात. अशी सजवली जाते, पताका वगैरे लावल्या जातात, रांगोळी वगैरे काढली जाते, तर स्वच्छता वगैरे केली जाते आजूबाजूला.
आणि जमवायचा अरे जमवायचं Sarakarai, Sarakap, whatever. Please, sir, I want to reach 1 million.